माझं म्हणण्याचा उद्देश काय माहितीये का, एक मिनिट शांत बसा. प्रामाणिक अधिकारी कुठल्याही माझी गाडी 70 वर्षे 10 वेळ तुमच्याकडे आलो. अहो ते आम्ही जर टीआर पाठवले ते यायला पाहिजे ना. कुठला टीआर जमत नाही. त्या अधिकाऱ्याला सांगा, लाव फोन त्याला. कुठला होता तोंडात शिवील मला. लाव त्या अधिकाऱ्याला फोन. टकेवारी पाहिजे का? आहे का त्याचा फोन? एकाच कामाला किती पत्रबाजी करायची? आता मीच प्रयत्न करतोय. काय प्रयत्न करताय तुम्ही? शेवटी काय माहिती, माझ्या नंतर लोकांचे कामं होतात आणि माझी कामं होत नाही. होईल ना, का नाही होणार? तुम्ही असं नका करू. होईल होईल. इकडून आल्यावर काय करणार तो? इकडून आले काय करणार? तुम्ही काय करणार दादा? तुमचं काम नाही झालं तर तुम्ही काय करणार? मला उत्तर द्या. लहान लहान तुम्ही दुसरी पार्टी, यांचे काय करणार? हे सरकार, मी काय सरकार? मागं गटार आहे, कचरा आहे, आणि त्याच्यामध्ये इमान पडल्यावर काय करणार? तुम्ही हलवून देणार आहेत? आणतो तुम्ही ना काय करू. आणतो मी जातो, स्वतः जातो. बस अरे प्रश्न तो नाही हो. तू स्वतः जा, काही कर. त्यांच्याकडनं टीएस घेऊन ये. बघ इथं कपडे काढता येते. किती पैसे पाहिजे सांगा अधिकारीला. कारवाई करा. हे काय शेती बदल सगळं घे. आणि घड्याळाला घे. एमजीपीला पत्र पैसे पाहिजे तुला? कुठल्या अधिकाऱ्याला पैसे जा पाहिजे? सतीश. तो कुठला अधिकारी बोलव माझ्या समोर. तुमच्या चीफ ऑफिसर बोला. जातो चीफ ऑफिसर. मी असंच जातो त्या चीफ ऑफिसर. केलं नाही हे लोक समजणार नाही. अहो माझा काय संबंधित आहे? एमजीपी कडनं टीएस यायला पाहिजे ना. तुमच्या आधिपत्याखाली साहेब आहे ना. सतीश माझा काय संबंध बोलून तुम्ही आपली बाजू मांडू नका. तुम्ही आहे ना तुमची जबाबदारी. सांगितलं ना तुम्हाला. आम्ही एवढं मूर्ख नाहीये. तू खात नाही, अन्न खातोय. 3 महिन्यापासून मी तुमच्या मागे लागलोय. लोकांची कामं होत आहेत. आम्ही आणतोय ना टीएस. सांगितलं ना त्याला सतीशला स्वतः जा. वरचा अधिकारी देत नाही ना. सगळं कारण लिहा, सगळं कारण लिहा. कपडे काढले पैसे पत्र द्या. तुला किती पैसे पाहिजे? हे कपडे घेऊन जा. माझे पैसे घड्यात घेऊन जा तुला. खायला पाहिजे ना. त्यांच्या ऑफिसला जाऊन आम्ही पैसे फेकू. पाहिजे ना. पत्र देतो आम्ही त्यांना. तर किती तक्रार पाहिजे? आम्हाला टीएस इतक्या दिवसापासून पेंडिंग आहे, ते त्वरित द्यावं. बस पत्र देऊन टाक. नाही त्यांना पैशाची गरज असेल तर पैसे फेकू त्यांच्या ऑफिसला. मी आमचं काय नाही. आता आणतो, उद्या आणतो, परवा जनतेची कामं नाही होत तर मग करणार काय? त्यांनीच तयार करून द्यायचे टीएस. ते इतके त्याचं बाकी हे का द्यायला नको त्यांनी. बाकीची मागची प्रारंभिक कामं झाली. हा. 5 वर्षापासून हा एक काम. हे त्यांना जर विचारलं समजा तुम्ही, तर ते सांगतील ना प्रॉपर. उलट आपण पत्र देत नाही. अहो साहेब, आता तुम्ही मला ना एकदम पोरासारखं बोलताय. तुम्ही आमचा अर्ज तुमच्याकडे आला. आम्ही त्यांना पत्र देऊ. नाही आमचा अर्ज तुमच्याकडे आला. नागरिकांनी प्रश्न केलाय ना. नागरिकांच्या प्रश्नाला सोडवण्यासाठी प्रशासन आहे. आम्ही नाही, नाही. पहिले माझं ऐकून घ्या, नंतर तुमचं मी ऐकून घेतो. नागरिकांचे प्रश्न सोडवण्यासाठी प्रशासन आहे ना. यस. प्रशासन करप्शन करतोय, त्याच्यासाठी तर विलंब होतोय. कोण करतोय करप्शन इथं? ऐका. सबमिट केले त्यांच्याकडनं हा सगळा ऐका ना. आता आहे ना, आता 5 वर्ष काम नाही करणे हा पण करप्शनचा एक भाग आहे.